नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी एक खूप छान अशी आयडिया घेऊन आली आहे आणि ह्यासाठी आपल्याला फक्त एक कापडाचा चौकोनी तुकडा लागणार आहे। मी हा साडीचा पीस कापून घेतला आहे। तुमच्याकडे कुठलाही समजा ब्लाऊज पीसचा तुकडा असेल, सिल्कच्या कापडाचा एखादा तुकडा असेल, कॉटनचा तुकडा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि कोणत्याही आकारात घेऊ शकता। मी हा घेतला आहे 16 बाय 16 इंचाचा। तुम्ही 15 बाय 15, 14 बाय 14 म्हणजे असा कोणत्याही इंचाचा तुम्ही कापड घेऊ शकता। चला तर मग आपण ही आयडिया बनवायला पुढे व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आता ह्याचं माप सांगते मी तुम्हाला। ह्याचं माप आहे 16 इंच बाय 16 इंच। ह्याच्यासाठी आपल्याला फक्त कापडाचा एक चौकोनी तुकडा लागणार आहे बरं का। हा म्हणजे 2 कप्प्यांचा मी पाऊच बनवणार आहे। प्रवासामध्ये वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा कोणाला जर गिफ्ट म्हणून द्यायचं असेल, प्रेझेंट म्हणून द्यायचं असेल तरी तुम्ही देऊ शकता। आता ह्याच्या आतमध्ये कॅनव्हास घातले आणि खालच्या बाजूने अस्तर लावलेला आहे। आता कुठल्याही बाजूने आपण एक 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत बघा। ठीक आहे। आणि इथे असं सरळ पट्टीने लाईन तुम्ही मारून घ्या आणि हे आता आपण कापून घेणार आहोत। खूप सोपा असा हा पाऊच आहे आणि खूप सुरेख आहे आणि कमी कापडामध्ये हा बनतो। आता इथे मी 16-17 इंचाची चेन घेतली आहे बघा। आता ही चेनीमध्ये मी ऑलरेडी रनर घातलेला आहे। तर बघा इथे आपण असं ठेवून इथे शिवून घेणार आहोत पहिले आणि मग वरच्या बाजूने दाब शिलाई मारणार आहोत। तसंच हा वरचा भाग पण शिवून घेणार आहोत। चला तर मग आता आपण ही पहिली चेन शिवून घेऊया। बघा आता इथे चेन लावून झालेली आहे माझी आणि आतल्या बाजूला पण बघा तुम्ही वरनं दाब शिलाई दिल्यामुळं असं सुंदर असं म्हणजे दोरे दिसत नाही। ठीक आहे। आता आपल्याला इथे अर्धा अस्तर लावायचा आहे बघा। आता इथे मी 16 बाय 10 इंचाचा एक कापडाचा तुकडा घेतलेला आहे। आता तो काय करायचा, इथे असा ठेवायचा, थोडासा इथे वरती घ्यायचा, असा इकडनं तिन्ही बाजूने शिवायचा आणि खालनं असं 1 इंच असं दुमडून शिलाई मारायची। असं चारी बाजूने हे आपण शिवून घेणार आहोत आणि जी उरलेली चेन आहे ती कापून घ्यायची आहे। चारी बाजूने शिवायचं, फक्त खालच्या बाजूने असं एखाद्या 1 इंच असं आतमध्ये दुमडून तिथे शिलाई मारायची। ठीक आहे। बघा आता अस्तर माझं आतल्या बाजूला हे शिवून झालेलं आहे बघा। चेन तुम्ही बघू शकता अस्तरच्या खालती गेलेली आहे। आता आपला हा कप्पा तयार झालेला आहे। आता आपल्याला दुसऱ्या कप्प्यासाठी चेन लावायची बघा। त्यासाठी परत मी 17 इंचाची चेन घेतली आहे। आता ह्या चेनीला कसं मी रनर ऑलरेडी घातलं होतं, तर ह्या चेनीला तसं नाही करायचं। तर ही चेन अशी उघडायची आणि एक बाजू इथे शिवून घ्यायची, अशी उलटी ठेवून शिवायची आणि मग परत वरच्या बाजूने दाब शिलाई मारायची। त्याच प्रकारे एक चेनीची बाजू खालच्या बाजूला शिवून घ्यायची। चला मग आता आपण चेन शिवून घेऊया। हे बघा आता तुम्ही बघू शकता चेन लावून झालेली माझी। आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालूया। आता रनर घालून झाले। आता काय करायचं, हे ना असं उलटं करायचं। आता रनर घातला तर ही जी एक्स्ट्राची चेन आहे ना ती आपण कापून घेणार आहोत। ठीक आहे। आता काय करायचं, हेच आहे ना असं बरोबर मधोमध घ्यायचं हे असं। म्हणजे जर तुम्हाला हे होत असेल तर इथे थोडंसं असं कट करून घ्यायचं कात्री, म्हणजे तुम्हाला ह्याचा मध्य कळेल। दोन्ही बाजूनी पण असं बरोबर आणि हे ना बरोबर चेन अशी इथे ठेवायची आणि इथे पहिली अशी शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूला आणि शिलाई मारून झाल्यावर तिथे पाइपिंग पण करून घ्यायची आहे लगेच। चला तर मग आपण शिलाई मारून घेऊया।
हे बघा आता माझं हे शिवून झालेलं आहे आणि पायपिंग पण मी त्याला केलेली आहे. आता काय करायचं, आता दोन्ही बाजूनी ना 2-2 इंचावर आपण मार्किंग करून, चारही बाजूनी, सॉरी दोन्ही बाजूनी नाही, 4 बाजूनी, कारण की आता ही 4 कोपरे आपली तयार झालेली आहे. पाऊच बनवायचं ना, 2-2 इंचाचे 4 कोपरे आपण कापून घेणार आहोत. बघा आता हे 4 कोपरे आपले कापून झालेले आहेत बरं का. आता काय करायचं, हे 2 कोपरे असे म्हणजे हे असं हे करून इथे शिवून घ्यायचं आहे. इकडे 4 कोपरे असे शिवून घ्यायचे आहेत. पण आता ह्याच्यासाठी मी छोटंसं असं हँडल केलेलं आहे. त्याचं माप सांगते मी तुम्हाला, आहे 9 इंच. आता हे कसं लावायचं बघा, कोणतेही 2 कोपऱ्यांना लावायचे आपण. का लावताना काय करायचं, का हे आतमध्ये घ्या असं, तर एक टोक आपण इथे ठेवून हे असं शिवून घेणार आहोत. आणि एक टोक आहे ना इथे घ्यायचं, असं इथे घ्यायचं आणि इथे हे शिवून घ्यायचं. अशा प्रकारे हे आपण शिवून घेणार आहे. नीट बघा, एक टोक इकडे आणि एक टोक इकडे शिवून घेणार आहोत ह्या हँडलचं. बघा हे एक टोक इकडे ठेवून हे शिवायचं आणि एक टोक इकडे ठेवायचं. अशा पद्धतीने हे आपण शिवून घेणार आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने माझं हे शिवून झालेलं आहे आणि त्याला मी पायपिंग पण केलेली आहे. चला तर मग आपला हा सुंदर असा पाऊच सरळ करूया. आता तुम्ही बघू शकता, खूप सुरेख असा हा पाऊच तयार झालेला आहे. 2 कप्प्यांचा पाऊच आहे. तुम्ही कोणाला पण असं म्हणजे प्रेझेंट वगैरे म्हणून हे देऊ शकता. गिफ्ट म्हणून जर द्यायचं असेल तर ही खूप चांगली अशी आयडिया आहे. बघा, तर हा 1 कप्पा आहे आपला आणि हा 1 कप्पा तयार झाला. आणि इथे आपलं हे असं हँडल पण आहे. कसा वाटला मग पाऊच? छान आहे ना? आवडला ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.